नमस्कार, टीव्ही9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. भाजपची लोकसभेची दुसरी यादी उद्या येऊ शकते, ज्यात महाराष्ट्रातील उमेदवारांची सुद्धा नावं येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे, ज्यातनं 2 फॉर्म्युला समोर आल्याची माहिती आहे. पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शहांच्या उपस्थितीत खलबतं झाली. 48 जागांच्या वाटपावर शहांची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत 3 राऊंडची बैठक झाली. आणि आता अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होईल. त्या बैठकीसाठी फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत आले. अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी रात्री 10:30 वाजता शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि तिसऱ्या टप्प्यातील चर्चा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाली. जवळपास अर्धा तास तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मंथन झालं. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 फॉर्म्युलाची माहिती टीव्ही9च्या हाती लागली. पहिला फॉर्म्युला आहे भाजप 37 जागा लढणार. शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळतील. म्हणजेच 22 जागांची मागणी शिंदेंची शिवसेना करत असली तरी विद्यमान खासदारांना एवढ्याही जागा शिंदेंना मिळणार नाही. आणि दुसरा फॉर्म्युला आहे भाजप 36 जागा लढणार. शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 4 जागा मिळणार. म्हणजेच जागा वाटपात दबदबा भाजपचाच राहील. आम्ही एवढं सांगितलेलं आहे की शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. आता शेवटी जे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील. आता हे तर स्वाभाविक आहे की भाजप सर्वात मोठा पक्ष आहेच. तो फक्त युतीमध्ये आहे अशातला भाग नाही. युती आणि आघाडी सर्व पक्ष जर एकत्रित जरी केले तरी भाजप जो आहे सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त आमदार त्यांचे आहेत, सर्वात जास्त खासदारसुद्धा आज त्यांचे आहेत. त्यामुळे साहजिकच जो आहे जास्त मेजर शेअर जो आहे, मोठा वाटा जो आहे हा भाजपांच्याच पदरात पडणार आहे. मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढलो, 18 जागा जिंकलो. आम्ही आजही त्या 22 जागांवरती ठाम आहोत. ज्या जागा 2019ला शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी. याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार शिंदे गटाला कोणत्या 8 जागा मिळू शकतात तेही पाहूया. दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, हातकणंगले, रामटेक, बुलढाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळच्या जागेचा समावेश आहे. आता शिंदे गटाच्या कोणत्या जागा भाजपला जाऊ शकतात त्यावर ही एक नजर टाकूया. हिंगोली, भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत. उत्तर पश्चिम मुंबई, इथेही भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत. कोल्हापूर, भाजप धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पालघर, राजेंद्र गावित भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. आणि वाशिम, यवतमाळ, भाजप शिंदेंच्या विद्यमान खासदार भावना गवळींऐवजी स्वतःचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचा फॉर्म्युला 1 नुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या 3 जागा मिळू शकतात त्यात बारामती, रायगड आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जाते. जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच जागांची मागणी अजित पवार गटाकडून अमित शहांसमोर करण्यात आली. ज्यात प्रामुख्यानं 9 जागांचा प्रस्तावही शहांसमोर ठेवण्यात आल्याचं कळतंय. ज्यात बारामती, माढा, सातारा, रायगड, शिरूर, परभणी, बुलढाणा, धाराशिव, गडचिरोली, चिमूर या जागांचा समावेश आहे. तर भाजपसोबत जाताना सत्ता स्थापनेवेळी जी कमिटमेंट देण्यात आली ती कमिटमेंट पाळली जाईल असं म्हणत मंत्री भुजबळांनी वायद्याची आठवण करून दिली. मला निश्चितपणे विश्वास आहे की आम्हाला दिलेल्या ज्या कमिटमेंट्स आहेत, शेवटी कमिटमेंट्सच्या पेक्षाही युतीमध्ये कोण उमेदवार तिथे
मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे, कुठला पक्ष आहे तो, कुठल्या पक्षाचा आहे. निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भाजपनं जागा वाटपाचं सूत्र ठरवलेलं आहे. निवडून येऊ शकेल 30 जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडायची. त्यासाठी भाजपनं 3-3 अंतर्गत सर्वे केले. त्याच आधारे जागांचं वाटप होईल. अजित पवारांना 3 किंवा 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसं त्यांनी बंडानंतरच्या पहिल्याच मेळाव्यात जाहीरही केलं होतं. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. इकडे मुंबईच्या बाबतीतही अमित शहांनी बारकाईनं लक्ष ठेवले. मुंबईत भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतल्या 6 जागांचाही आढावा अमित शहांनी घेतला. महायुती मुंबईत 6 पैकी किती जागा जिंकू शकते? पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टींच्या जागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल, ही माहिती अमित शहांनी घेतली. विशेष म्हणजे भाजपने मुंबईत भाजप 5 आणि शिंदे गटाला 1 जागेचा प्रस्ताव ठेवला, पण शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नाही. तर भाजपनं एकनाथ शिंदेना काखेत दाबू नये असं म्हणत सन्मानपूर्वक जागा शिंदे गटाला मिळाव्यात, असं बच्चू कडू म्हणाले. शिवसेनेनं 18-20 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या 35 जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही? तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकळ्या काय म्हणते त्याला, बिछवाकळ्याची वेळ नाही आली पाहिजे. भाजपने 195 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर दुसरी यादीही जाहीर होईल. म्हणजेच पुढच्या काही तासात महाराष्ट्रातला फॉर्म्युला समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.